मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM फर्स्ट इयर नर्सिंग फाउंडेशन आणि ENM फर्स्ट इयर प्रायमरी हेल्थ केअर या स्टुडंटना विचारला जाणारा प्रश्न. नाकातून होणारा रक्तस्राव प्रथम उपचार याच्यावरती टिपा लिहा 5 मार्काला विचारला जातो प्रश्न. त्याच्यावरती प्रथम उपचार काय करायचं ते आपण बघूया. नाकातून होणारा रक्तस्राव. तर अपघाताच्या वेळी पुढील बाकावर नाक तोंड जोराने आदळल्यामुळे नाकाला मार लागतो, जखम होते. अतिउष्णतेच्या दिवसात उष्णतेमुळे देखील नाकातून रक्तस्राव होतो. जोराच्या अप्रत्यक्ष मारामुळे कवटीचं तळ फुटल्याचे किंवा नाकातून रक्तस्राव होतो, त्यास एपिटॅक्सिस असे म्हणतात. इथे एमिटॅक्सिस झालं आहे तर इथे एपिटॅक्सिस असे म्हणतात. हे रक्त लाल भडक असते किंवा दिसते. अपघाताच्या वेळी पाकावर नाक तोंड जोराने आदळल्यामुळे नाकाला मार लागतो, जखम होते आणि उष्णतेच्या दिवसात उष्णतेचा दिवस असतात तेव्हा उष्णतेमुळे देखील नाकातून रक्तस्राव होतो. जोराच्या अप्रत्यक्ष मारामुळे कवटीचं तळ फुटल्यानंतर नाकातून रक्तस्राव होतो, त्यास एपिटॅक्सिस असे म्हणतात. ठीक आहे. आणि हे रक्त लाल भडक असते. याच्यावरती प्रथम उपचार काय करायचा आहे आपल्याला, तर रुग्णास गर्दीतून बाहेर काढणे, निवाऱ्याच्या ठिकाणी घ्यावे, भोवतालची गर्दी कमी करायची आहे. त्याच्यानंतर रुग्ण आहेत किंवा नातेवाईकास आपल्याला धीर द्यायचा, नाकातून रक्तस्राव होतोय, शुद्ध व मोकळ्या हवेचा पुरवठा करायचा आहे. रुग्णाच्या मानेभोवतीचे छातीभोवतीचे कपडे सैल करायचे आहेत. त्याच्यानंतर श्वासोश्वास तोंडाने करण्याबद्दल समजावून सांगायचं आहे. रुग्णास नाक शिंकरून द्यायचं नाही आहे. खुर्ची व मान टाकून बसवावे. गार पाण्याच्या पट्ट्या ठेवायच्या आहेत नाकावरती. गार पेय पिण्यास द्यावे. एवढ्याने साधा रक्तस्राव असल्यास थांबतो, न थांबल्यास मग रुग्णाला ताबडतोब दवाखान्यात हलवायचे आहेत. समजलं. प्रथम उपचार काय करायचं, रुग्णास गर्दीतून बाहेर काढायचं आहे, निवाऱ्याच्या ठिकाणी घ्यायचं आहे त्याला किंवा बसवायचं आहे. भोवताची गर्दी असते कारण नाकातून रक्तस्राव झाला की सगळी गर्दी तयार होते, तर ती कमी करायची आहे. रुग्णास नातेवाईक जर असतील आजूबाजूला त्यांना धीर द्यायचा आहे, त्यांना समजवायचं आहे. शुद्ध व मोकळ्या हवेचा पुरवठा करायचा आहे त्यांना. रुग्णांच्या मानेभोवतीचे छातीभोवतीचे कपडे सैल करायचे आहे. श्वासोश्वास जो आहे तो तोंडाने करण्याबद्दल समजावून सांगायचं आहे. रुग्णास नाक शिंकरू नको किंवा नाक शिंकरू देऊ नये त्याला. खुर्ची व मान मागे टाकून बसण्यास व नाकावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवण्यास सांगायचं आहे. गार पेय पिण्यास द्यावे. एवढ्यानं जर साधा रक्तस्राव थांबला नाही तर किंवा साधा रक्तस्राव असेल तर थांबतो, नाही थांबला तर ताबडतोब पेशंटला दवाखान्यात हलवायचं आहे. अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. महत्त्वपूर्ण जे नर्सिंग फाउंडेशनचे जे क्वेश्चन राहिलेत ते प्रथम उपचाराच्या रिलेटेड ते घेऊन मी लवकरच ते व्हिडिओ कंप्लीट करते. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करा, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.